खोटा बल पण रेटून बोल बंद करा. मुळामध्ये हिंदुत्व तुमच्या बाजारात विकतात का? वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यामुळे यांना आमदार सोडून जात आहेत, यांना नगरसेवक सोडून जात आहेत. गेल्या काही दिवसापासून 46 नगरसेवक यांच्याकडनं सोडून गेले, शिवसैनिक सोडून जात आहेत. आणि दुसरी गोष्ट, यांच्याकडे विजन नाही, यांच्याकडे मुंबईचा दृष्टिकोन नाही, यांच्याकडे मुंबईच्या डेव्हलपमेंटसाठी कुठलाही प्लॅन नाही. गेल्या 25 वर्षात मुंबईचं वाटोळं करण्याचं काम कुणी केलं असेल? गेल्या 25 वर्ष फक्त 2017ला आमच्या बरोबर नव्हते. बाकी सगळी पद उपमहापौरांपासून ह्यांनी भोगली आहे. ह्यांचं जे म्हणणं ना भोगली, ते ह्यांनी पण भोगली आहे. त्याच्यानंतर सगळी अगदी बीएसटी इम्प्रुव्हमेंट वगैरे जी स्टँडिंग नंतर महत्वाची ती पदं पण यांनी भोगले. हे तेव्हा काय झापड होती का डोळ्यावर? का नाही ठणकावून सांगितलं हे नाही चालणार म्हणून? हा बरोबर राहिला. एक मिनिट, हिंदुत्व म्हणजे काय? बाजारात मिळतं का भाजपाच्या? काय हिंदुत्व म्हणजे? आज हिंदुत्व जगण्यासाठी एक मिनिट, दोन प्रमुख पाहुणे बोलून गोची करायची नाही. दोन प्रमुख पाहुण्यांना मला मी प्रत्येकाला असं दाखवतोय म्हणजे फक्त आम्ही कुठलं हिंदुत्व पाठवलंय? काँग्रेस काल आता ज्या इलेक्शन झालेत आणि लॉक झाले निकाल, एकनाथ शिंदे साहेबांनी काँग्रेस बरोबर हात मिळवणी करून परभणी काय कुठल्या तरी ज्याच्यामध्ये काँग्रेस बरोबर लढले. त्यामुळे सोयीनुसार घेऊ नका. हिंदुत्व हा दाखवण्याचा भाग नाही, हिंदुत्व हा जगण्याचा आणि तो सगळ्यांचा श्वास आहे. त्यामुळे काही बघाल ऐकून घेणार नाही. हिंदुत्वावरती प्रश्न विचारून जन्माला यायचं. मुळामध्ये 2022च्या नंतर जी राजकारणामध्ये ज्याला संपूर्ण 133 देशांनी पाहिलं, महाराष्ट्राने पाहिलं, ज्या पद्धतीने त्यांच्या भाषेत उठाव, आमच्या भाषेत ती गद्दारी, असं सगळं घडलेलं आहे. ते जर माननीय उपमुख्यमंत्री म्हणून जर या गोष्टीला बढावा देत आहे, तर 2022च्या आधी या संपूर्ण या कार्यामध्ये पक्षाचे प्रमुख म्हणून म्हणजे पक्षप्रमुखांनंतर जर कुठली खाती महत्वाची होती किंवा आहेत आजही, त्याच्यात एकनाथ शिंदे होते. मग त्या संपूर्ण त्या प्रवासात म्हणजे मुंबई महापालिका असेल किंवा ठाणा महापालिका असेल, आपण आता मुंबईवर बोलतो, तर त्या परिस्थितीत तेव्हा कळलं नाही का? जो काही साक्षात्कार घडलाय तो 2022 नंतरच लक्षात आला का? हा प्रश्न सगळ्यांना पडतोय. बरोबर. आणि ज्या पद्धतीने भ्रष्टाचार म्हणून ओरडताय, तर आज या संपूर्ण याच्यामध्ये राज्य सरकारमध्ये जे काही भ्रष्टाचार उघड होत आहे, सत्ता पैसा सगळं तुमच्याकडे, ओरबडून घ्यायचं पण तुम्हीच. पण त्या ह्याच्यावरती मीडियामध्ये दाखवलं जातं, त्याच्यानंतर पुढे काय झालं ते कळतच नाही लोकांना. बॅगाच्या बॅगा उघड्या ठेवून पैसे वाटप करतायत, म्हणजे पैसे मोजतायत. जेव्हा पैसे मिळतात त्यावेळेला काय सांगितलं जातं की ते आमच्या व्यवहाराचे आहेत, आमच्या बिझनेसचे आहेत. म्हणजे अशा पद्धतीने पळवाटा शोधून सत्तेचा वापर करून जर ते म्हणत असतील की आमचा अजेंडा की भ्रष्टाचारच आहे आणि तो आम्ही काढणारच, तर काढणारच म्हटल्याने यांना अडवणार आहे कोण? ठीक आहे, मी विचारतो. शीतलताई, स्वतःला धुरंधर म्हणून घेणं आणि दुसऱ्याला डकैत म्हणणं हे एक वेळ समजू शकतो राजकारणामध्ये, पण त्या तर म्हणतायत की त्या टोळीमध्ये तुम्ही स्वतः होतात, मग तुम्हाला आता साक्षात्कार झाला का? प्रथम तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. मी तुम्हाला एक कसं आहे ना की आम्ही ज्या पद्धतीने आम्ही लाडक्या बहिणींचा विषय असेल, मुंबईतले रस्त्यांचा विषय असेल, अटल असेल, ही जी कामं आहेत ही केलेली कामं घेऊन आम्ही हिंदुत्व आहेच, परंतु याच्या बरोबर सुद्धा जो काही आपण गेले 3 वर्ष जो आम्ही काम केलेले ते घेऊन आम्ही समोर जाणार आहोत. बरं, डकेत कोण म्हणतंय? किशोरीताई तुम्ही बॅगांचा विषय म्हणता. बॉडी बॅगच्या संदर्भात आम्ही आता बोलायला सुरुवात करणारच आहोत. त्याच्यामुळे बॉडी बॅग मध्ये विषय असणार आहे, जेव्हा मी बोलत होते तेव्हा नक्की विषय असणार आहे. मला पण बोललं पाहिजे, कारण भर रथावरती आबरू काढून घेणारी बाई तुम्ही मला वैयक्तिक होणार. महापौर म्हणून जर माझ्यावर आरोप करणार असतील तर तुझशील शीतलताई का एक मिनिट, महाराष्ट्र आपल्याला ऐकतो, आपण मुद्द्याबद्दल बोलूया. मी त्यांना प्रश्न वैयक्तिक नको आपण लक्ष देऊ नये असे कुणाचे आदेश होते? किशोरीताई तुम्हाला माहिती नाहीये, यांना सर्व काही माहिती आहे, परंतु ऐकू तर त्या काय
हा. ही भाषा तुमची आहे, त्यामुळे तुम्ही नाही, पण कोणाला तुम्ही बोलताय? एक आरोप केला मध्ये तर पैसे तुम्ही काढायला काय आहात हे आम्हाला नाही, जेव्हा सांगायचं जेव्हा आहे. जेव्हा ही सगळी सत्ता होती नाही, तेव्हा तुम्ही नाही, सोबत होतात, तेव्हा तुम्ही सोबत होतात त्या हा. सत्तेत, तेव्हा तुम्हाला का चुकलं नाही असं अशी त्यांचं आरोप म्हणणं आहे. निर्वत होती. मी विचारतो त्यामुळे प्लीज मी परत एकदा प्लीज सांगतोय की आम्ही त्यामुळे अशा लोकांबरोबर बोलणं, आरोप करणं कामाचं मतदान झालेलं चॅलेंज देऊन म्हणत नाहीये. लपलेल्या उंदरांनी आम्हाला आणि शहाणपणा तुला फक्त काय शिकवू आरोप नये. करता येतं का? आम्हाला शहाणपणा ठीक आहे, मी शिकवू नये. दोघींनी थांबा नाही नाही, आरोप केले तर त्याच तोडीने उत्तर देणार. ठीक आहे. अहो, जरूर द्या, वाट बघतो आम्ही. नाही, घोडा मैदान आम्ही नको, नाही, तुला. सुरू झालंय. हा हा, अविनाश अभ्यंकर सर आपल्या सोबत आहेत. अभ्यंकर सर, या निवडणुकीला सामोरं जात असताना तुमचा अजेंडा नेमका काय आहे? सातत्यानं तुमच्यावर टीका केली जाते की तुम्ही विकासाच्या बद्दल बोलतच नाहीयेत. तुम्ही कायम बोलता ते भावनिक मुद्द्यांवरती. आज 2 ठाकरे बंधू एकत्र आले, मराठीचा मुद्दा समोर आणला आणि मराठीच्या मुद्द्यावर आम्हाला सत्ता द्या, अशा प्रकारची टीका तुमच्यावरती केली गेली आहे. भावनिक मुद्द्याशिवाय तुमच्याकडे कुठला मुद्दा नाही का? नाही, मला एक सांगावं, मुंबईची काय डेव्हलपमेंट झाली गेल्या इतक्या वर्षामध्ये? पाणी तसंच तुंबतंय, गर्दी तशीच वाढते, मोनो झाली, मेट्रो झाली, आता फार कॉर्पोरेशन अटल सेतूचं करत असेल त्याला भौतिक दिवाळखोरी म्हणायला लागेल. आपल्याला शाळेत नागरिक शास्त्र शिकवलं जातं. आपण मुंबई महानगरपालिकेबद्दल बोलतोय, तेव्हा मुंबई महानगरपालिका आता जवळपास 70-72 कोटीची आहे. त्यांनी गेल्या 3-4 वर्षामध्ये इलेक्शन झालेल्या नव्हत्या. आता कुठे ना सुबुद्धी सुचली, सुप्रीम कोर्टने फटकारे लावल्यानंतर, तेव्हा आता ते निवडणुका घाईघाईत घेतात. आम्ही जे काही मुद्दे मांडले होते, दुबार मतदान असेल, इतर गोष्टी असतील, त्याच्यावरती कुठलीही समर्पक उत्तरं दिली नाही. आता हे इथे सांगायच्या आवश्यकता बरीच चर्चा झालेली आहे. आणि शेवटी एक लक्षात ठेवा, महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे. इकडचा महापौर मराठी झालाच पाहिजे. आणि जी गेल्या काही महिन्यातली क्रोनॉलॉजी आहे त्याच्यावर तुम्ही कार्यक्रम केलेले आहेत, कशा प्रकारचे मुद्दे पुढे आणले जातात, हिंदी भाषा असेल, कबुतराचं खाणं असेल, अजून काही 4 गोष्टी असतील, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मराठी माणसाचं अस्तित्व संपवण्याच्या नाहीयेत का? या गोष्टी आत्ताच का आल्या? निवडणूक आल्या की असे विषय का निघतात? एक लक्षात घ्या. 1 नंबर 2, आम्ही जे काही नाशिकला हे बघा, निवडणुकीत यशापयश प्रत्येकाला येतं, परंतु नाशिकला आम्ही जे काही काम केलं होतं तिकडच्या नागरिकांवरती कुठलाही बोजा न लागता तिथे अप्रतिम कामं केली होती. परंतु नाशिक मी दत्तकच घेईन असं सांगून ते नाशिक आता पोरकच झालेलं आहे. आणि कशा प्रकारे नाशिकला फोडाफोडी झाली तो विषय 2017 झाला असो. प्रत्येकाचं राजकारण, प्रत्येकाला लखला भाऊ. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जो शिवसेनेचा एक गट फुटलेला आहे त्यांनी जुन्या शिवसेनेवरती बोलण्याचा अधिकार लागत नाही. तुम्ही त्याच बोटीत बसला होता आणि जेव्हा त्याच बोटीत बसला असतात तेव्हा त्याच पक्षप्रमुखांचे आदेश तुम्हाला ऐकायचे असतात. त्यामुळे निदान आपण प्रत्येकाने एक साधन सूचिता बाळगली की ठीक आहे, जे विषय झाले ते झाले. 100% मुंबईचे अत्यंत महत्वाचे विषय आहेत. गर्दीचा विषय आहे, लोंढ्यांचा विषय आहे, मुंबईच्या नवनिर्माणाचा विषय आहे. मुंबईमध्ये म्हणाल तितके इश्यूज आहेत. आणि शेवटी असं असतं, लक्षात ठेवा, राजसाहेब ठाकरे जे मांडतात ते खरं मांडतात, ते कटू असतं. कदाचित सत्तेमध्ये कसं जाता येईल याचा ते विचार करत नाहीत, ते जनतेचा विचार करतात. त्यामुळे आम्हाला यशापयश बघायला लावरे तो व्हिडिओ लागेल यावेळेस, जनतेच्या लावरे तो व्हिडिओ लागेल यावेळेस. जनतेच्या भल्याचे जे काही व्हिडिओ असतील ते सगळे तुम्हाला दिसतील. व्हिडिओ नाही, ऑडिओ पण तुम्हाला खणखणीत दिसतील. लक्षात ठेवा, कारण जी काही माती झाली आहे ना ही आपापसातल्या कुरघोड्यांमध्ये जी माती झाली आहे ती मुंबईची आणि महाराष्ट्राची झालेली आहे. हे मी आपण त्याच्यावर असंख्य कार्यक्रम केलेले आहेत. महाराष्ट्रावरती आज 9.5-10 लाखाच्या कर्जाचा डोंगर आहे, पण तो इथे विषय नाहीये. आपण बोलतोय मुंबई महानगरपालिकेबद्दल. महानगरपालिकेने काय डिलिव्हर केलेलं आहे मुंबईच्या लोकांकरता, मोकळा श्वास घेता येतोय का हो? पोल्युशन बद्दल आपण 2025 साली बोलतोय. भविष्यात काय घडणार ते सोडा, आता काय देऊ शकतो, वर्तमानात काय देऊ शकतो ह्याच्यावर आहे. भविष्यात मी तारे तोडीन, मी चंद्र खाली आणीन, हे बोलणं सोपं असतं, ते प्रत्येकाने पाहिलेलं आहे. आमचा विषय इतकाच आहे, मुंबईतील मराठी माणूस हा पहिला, मुंबईची डेव्हलपमेंट ही पहिली, मुंबईच्या लोकांना पहिलं प्राधान्य, मराठी माणसाला पहिलं प्राधान्य. आणि कुठल्याही परिस्थितीत जर दुबार मतदानाचा गोंधळ झाला, जर बोगस मतदानाचा गोंधळ झाला तर मनसे पूर्ण ताकदीने त्याला विरोध करेल. आणि मनसेचा विरोध काय असतो मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये. प्रश्न इतकाच आहे, ही जी निवडणूक आता लादली गेलेली आहे घाईमध्ये 30 दिवसामध्ये, 4 वर्षे शांत होते, सुप्रीम कोर्टने कान टोचल्यानंतर त्यांनी आता जी लादली आहे की त्यांची आता संपूर्ण पीसीकडे सगळ्यांनी पाहिली असेल, त्या पीसीत त्यांची बॉडी लेवल उत्तरं त्यांना देता येत होती का नाही हा प्रत्येकाने विचार करण्याचा विषय. लक्षात ठेवा, ठीक आहे, त्यांनी आता जाहीर केली आहे. आम्ही पूर्ण ताकदीने याच्यामध्ये उतरणार आहोत. सगळे विषय घेणार जे मराठी माणसाच्या हिताचे असतील आणि जे मराठी माणसाच्या द्वेषाचे असतील त्याच्यावर राजसाहेब ठाकरे पूर्णपणे तुटून पडतील. नवनाथराव, हे वेगळं सांगायची आता गरज नाहीये की अजेंडा काय असणार आहे. मराठीचा अजेंडा विरोधकांचा असणार आहे. ते म्हणतायत मराठी महापौर होणार. निश्चितपणे तुम्ही सांगू शकाल का की तुमचा महापौर कोण होणार? विलासराव, मराठीचाच अजेंडा असेल, मुंबईचाच अजेंडा असेल आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात महायुतीचा मराठी महापौरच मुंबईवर बसेल याच्यामध्ये अजिबात शंका नाही. भारतीय जनता पार्टी अगदी सुरुवातीपासून मुंबईचं हित बघते आणि मुंबईचं हित कशामध्ये आहे हे मुंबईकरांना माहित आहे. त्याचमुळं
विधानसभेच्या निवडणुकीला असेल किंवा लोकसभेच्या निवडणुकीला असेल, मुंबईकरांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला साथ दिली. आता देखील आज बिगुल वाजलंय, पुढच्या 16 तारखेला निकाल लागेल. त्या निकालामध्ये महायुतीचा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही. गेल्या 25 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं मुंबईला लुटण्याचं काम काही लोकांनी केलं, त्याला प्रत्युत्तर देण्याची संधी यावेळेला मुंबईकरांना आलेली आहे आणि ती संधी मुंबईकर काही निश्चितपणे लोकांनी घेतील. तुम्ही नाव घ्यायला घाबरताय का? नाही तुम्ही माहिती आहे, सोबत होता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कोणी लुटलं होतं. आम्ही सोबत नव्हतो. विलासराव, आम्ही पहारेकराच्या भूमिका होतो. गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही पहारेकरी म्हणून काम केलेलं आहे आणि मुंबई कशा पद्धतीनं लुटली हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. कोविडच्या काळामध्ये मुंबईमध्ये कशा पद्धतीनं मुंबईकरांचे हाल झाले आणि कोविडच्या काळामध्ये बॅगमध्ये देखील घोटाळे कोणी केले होते, खिचडीमध्ये घोटाळे कोणी केले होते, औषधांमध्ये घोटाळे कोणी केले होते, त्यानंतर जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळे कोणी केले होते. अशी लिस्ट मांडली तर 100ची यादी आपल्या समोर सहज मांडता येईल. अशा पद्धतीचे घोटाळे मुंबईमध्ये झाले होते आणि या घोटाळ्याला प्रत्युत्तर मताच्या माध्यमातून मुंबईकर यावेळी देणार आहेत. आणि हे सगळं घोटाळे मुक्त आणि विकासाच्या दृष्टीनं कोण जाऊ शकतं तर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातच मुंबईचा विकास होऊ शकतो हे मुंबईकरांना माहिती आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात महायुतीचा महापौर मराठी होईल हे लक्षात ठेवावं. ठीक आहे. किशोरीताई, कोविड काळामध्ये ज्या पद्धतीने बोलताय त्या कोविड काळामध्ये जे मुंबईकरांनी बघितलंय, सगळं समजलंय, म्हणून तर आमच्या मुंबईमध्ये 10 आमदार तर निवडून आले. तुम्ही तर पार अगदी केर काढायचा ठरवलेला, तरी तुम्हाला ते जमलं नाही. त्यानंतर ज्या पद्धतीने सांगतात 400 पारचा नारा होता, 230ला तुम्हाला कुबड्या घ्याव्या लागल्या देशात. पण त्यामुळे ना बोलणं सोपं आहे, आरोप करणं अगदी इझी आहे. सोपी गोष्ट आहे. आम्ही सुद्धा कोविड काळामध्ये जे काम केलंय ते मुंबईकरांनी अनुभवलंय आणि म्हणूनच आमच्याकडचे जे खासदार ज्या मुंबई मधले आहेत ते तर निवडून आले, ज्या मुंबईत आहेत ते 10 आमदार आमचे निवडून आले. त्यामुळे मुंबईकर जाणून आहेत की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तिथे मुख्यमंत्री होते ज्या वेळेला मुंबईवर एवढं मोठं संकट आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे एकमेव आमदार होते की ज्यांनी महाराष्ट्राला निधी दिला नाही, तो केंद्रात पोहोचवला. ठीक आहे, केंद्राकडनं आलेली मदत होती. मी महापौर असल्यामुळे अगदी सांगू शकते बऱ्यापैकी ती मदत जी आली ती आम्हाला परत रिटर्न का द्यावी लागली, तर ते नादुरुस्त मध्ये असलेली मदत होती. त्यामुळे पुन्हा दुरुस्त करा आमच्याकडे आणि आम्ही त्या वापरल्या. त्यामुळे कोविड काळाचा आसरा घेऊन तुम्ही जर तेच मुद्दे लोकांना कन्फ्युज करण्याचा प्रयत्न करत असाल तर मला चांगलं लक्षात आहे, ज्यांना कन्व्हिन्स करू शकत नाही ते लोकांना कोविड काळ घेऊन सतत आरोप करून कन्फ्युज करतायत असं माझं म्हणणं. एक मुद्दा आहे, ते म्हणतायत की तुमची जी काही आता सत्तेच्या पदावरती तुमचं जाणं झालं, जी सत्ता मिळाली ती भाजपमुळे मिळालेली आहे. आयत्या बिळावर नागोबा आहेत तुम्ही, अण्णाकोंडा त्यांना म्हणताय, पण तुम्ही आयत्या बिळावर नागोबा आहेत असं ते म्हणतायत. आज तुम्ही ऐकलं असेल या वेळेला काय म्हणाले, तुम्हालाच म्हणतो. भाजप या वेळेला काही नव्हतं असं अनेकदा, म्हणजे मी मी महाजन साहेबांबरोबर केलंय, अटल बिहारी वाजपेयींना आम्ही जवळून कामाच्या आणि पाहिलंय. अगदी आता जे पार त्यांना गडगडीत नेऊन टाकलंय जे त्यांचेच नेते, त्यांच्याकडे हात दाखव. नाही ठीक आहे. या सगळ्यांना आम्ही जवळून पाहिलंय, कारण तेव्हा आम्ही पक्षात लहान मुलापासून काम करतो. आम्ही उडत्या पंची राहिलो नाही. त्यामुळे पक्षाची जी दिशा आहे किंवा पक्षाने जे काम केलंय ते मी ठामपणे सांगू शकते. आणि म्हणूनच म्हणते की थोडस यश मिळाल्यानंतर आम्ही मोठे भाऊ म्हणून पहिलं आलं आणि आता तर काय आम्हालाच सगळं हे करतायत. म्हणजे असं बोट धरून रामाला आणू शकतात ते हेच लोक, मग आम्ही जे बोट धरून आणलंय ते छाटू शकणारे पण हेच लोक. विनोदजी, आता नवनाथजींनी सांगितलं की तुम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये सोबत होतात, तुमच्या मदतीनंच हे सगळं झालं, हे सगळं आहे. पण पहारेकर म्हणून काम करत असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावायचे, पहारेकराची काही जबाबदारी नव्हती? जर एवढं सगळं झालं असेल त्याच्या देखरेख खाली? पहारेकराची जबाबदारीच ती असते की पहारा ठेवणं आणि त्यांचा बंदोबस्त लावणं, त्यांना रोखणं. म्हणूनच आम्ही वेळोवेळी जिथं जिथं भ्रष्टाचार झाला, जिथं जिथं चुकीचं काम झालं तिथं तिथं आम्ही रोखण्याचं काम केलं, तिथं तिथं त्यांना टोकण्याचं काम केलं. आणि कसं असतं की आता मुंबईमध्ये एवढ्या वर्ष त्यांनी सत्ता भोगली, आज त्या नाकारत असेल. भ्रष्टाचार करणारा कुठला व्यक्ती किंवा कुठला पक्ष स्वतःहून सांगणार की मी भ्रष्टाचार केला आणि आम्ही भ्रष्टाचार केला, आम्ही इथं असं अमुक याच्यात पैसे खाल्ले तमुक यात पैसे खाल्ले असं कुणी मान्य करणार नाही. कुठला राजकीय पक्ष मान्य करणार नाही, कुठला नेताही मान्य करणार नाही. त्यामुळे त्यांनी तुमच्यावरच बोलतो मी, तुम्ही मान्य करणारच नाही. आणि त्यातल्या त्यात यांचा स्वभाव आपल्याला माहित आहे. मेरी मुर्गी एक टांग यांचा असं की काही असो मी म्हणाल ते
तेच खरं. नाही, नाही, आपलं ते आम्ही बाबू म्हणत दुसऱ्याचं ते नाही, कधीच म्हणत नाही. कार्ट यांचं फक्त स्वतःचं रेटून नेणं अशा पद्धतीचं यांचं काम आहे. हे कधी तसं मान्य करणार नाही. केलं नाही. अगदी हे खरं आहे, त्याला आम्ही मान्यता देतो. ताई ऐक, अगदी यांच्या नेत्यापासून यांच्यापर्यंत आणि कार्यकर्त्यापर्यंत आपण सगळीकडे बघतो. यांच्या कार्यकर्त्याची नेत्याची ऐकून घेण्याची भूमिका नसते. कुठला विषय तो काय समजून घेण्याची भूमिका नसते. फक्त मीच कसं खरं बोलतो, कसं रेटून नेतो हे सांगण्याचं वाटेल काम ते असतं. आरोप करतील तर आम्ही ऐकून घ्यायचे जे वास्तव आहे तेच काय आम्ही आरोप वास्तव आहे? करतो. या राज्याची जनता बघतीये, या मुंबईची जनता बघतीये आणि वारंवार का सांगावं लागते ना, मुंबई महाराष्ट्राची. हो, मुंबई महाराष्ट्राची आहे, मुंबई श्रमिकाची आहे, मुंबई इथल्या नागरिकाची आहे. त्यामुळे मुंबई आहेच, याला सांगायचं काही कारण नाही. उगाच आपण काहीतरी फक्त निवडणुका लागल्या की काहीतरी त्यांना मुद्दा काढायचा असतो. मुंबई काहीतरी महाराष्ट्रापासून तोडल्या जाते, वेगळी केल्या जाते, अशा काहीतरी मुद्दे काढले जाते. परंतु आता मला शीतलताईंना हुशार झाली आहे. शीतलताई, व याचा काही परिणाम यांच्यावर होणार नाही. खरं तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक म्हणलं की मराठीचा मुद्दा हा आपसूकपणे येतो. आता या मुद्द्याला उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे, कारण शिवसेना आणि मराठीचं नातं हे आतापर्यंत राहिलेलं आहे. तुम्हाला जेव्हा या मुद्द्यावरून कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला जाईल, तुमचं काय उत्तर असणार आहे मराठीच्या मुद्द्यावर विशेष करून? एक लक्षात घ्या की मिठीचा गाळ खाणारे जे कोणी होते त्यांनी आम्हाला पहिल्यांदा तर शहाणपणा शिकू नये. तेव्हा तुम्हाला दिनू मोरे आठवले का? तुम्हाला मराठीचा एखादा दिनू मोरे नाही आठवला, तेव्हा तुम्हाला दिनू मोरे आठवले. याचंही उत्तर तुमच्याकडे नक्कीच मुंबईकर मागणार आहेत. आणि ही लोक जे सगळे एकत्र येत आहेत ना, ते लोक मराठी माणसांसाठी नाही येत आहे, ते सत्तेसाठी आणि पालिकेच्या तिजोरीसाठी एकत्र तुम्ही येत आहेत. कुठलात का तेच सांगा, कुठल्यासाठी कुठला 2022 अविनाशजी, सत्तेसाठी तुम्ही एकत्र येतात? पक्षप्रमुख अधिवेशनात किती वेळ आले होते मी बोलू जरा शकतो सांगा का? बरं. त्याच्यामध्ये किती अभ्यंकर मराठी साहेबांनी पण लोकांचे आता सांगितलं माहिती? की जरा पूर्वी सांगा सत्तेत होते मला. त्यांनी मुंबईची कशी वाट लागली त्यांनी ठीक आहे. सांगितलं. मुंबईचा खरा विकास हा. गेल्या 3 वर्षात कोणी केलाय हे मुंबईकरांनी बघितलेलं आहे. यांच्याकडे बोलण्यासारखं काहीही नाही. ठीक आहे. म्हणून मी अविनाशजी, भावनिक मुद्दे घेऊन आलेले आहेत. तुम्ही दोघं आम्ही नाही दोघं चालत. सत्तेसाठी एकत्र आलाय? नाही, नक्कीच ना. मला वाटतं त्या सगळे बसलेली माणसं सत्तेत जाण्याकरता झाले आहेत. आम्ही खोटं सांगणार नाही ना. यांनी जो पक्ष फोडला आणि या पक्षात जे त्या पक्षाबरोबर गेले ते सत्तेकरताच गेले ना, लोकांकरता गेले नाहीत. लोकांना सन्माननीय बाळासाहेबांच्या अभयंकर साहेब, आपलाही पक्ष फोडला यांनी, आपले 7 नगरसेवक पळवले. मलाही तेव्हा तुम्ही आमच्या बरोबर होते, पळवले तेव्हा तुम्ही मला आमच्या बरोबर पळवले, होते. आपले 7 नगरसेवक पळवले. आणि हो, तुम्ही आमच्या नक्की बरोबर होते. त्याची हा, उत्तर शीतलताई. दिलेली आहे. प्रश्न असा आहे आणि दुसरी मला शीतलताई तुम्हाला विनंती अशी आहे, शीतलताई, त्यांना बोलू द्या प्लीज, त्यांना बोलू द्या, त्यांना बोलू द्या प्लीज. शीतलताई, माझी विनंती अशी आहे की तुमच्या पक्षप्रमुखांना सांगा आता या निवडणुकीला तरी जय महाराष्ट्र जय हिंद जेव्हा म्हणाल तेव्हा जय गुजरात निदान आता तरी 15 तारखेपर्यंत म्हणू नका. कळलं का? मराठी माणसाकरता आपण जेव्हा मुंबईच्या निवडणुका लढतो आणि जेव्हा तुम्ही सांगता की मी मराठी माणसाच्या इथं, आपण इथे कोणीच जाऊन टाकायला भांडं लपवायचं कारण नाहीये. आपण सगळेजण राजकारणाबरोबर समाजकारण हे अत्यंत महत्वाचं करण्याकरता आलेलो. त्यामुळे इथे कोणी हे कशाला आले होते, हे कशासाठी एकत्र आले, होय इकडे जे एकत्र आलेले आहेत ते महाराष्ट्रातील मराठी माणसाचं भलं करण्याकरता आले तर एकत्र येतील, सत्तेकरता म्हणून नाही. आणि ते भलं जर करायचं असेल तर त्याच्याकरता तुम्हाला सत्तेत जायला लागेल. परंतु सत्तेत जाण्याकरता पक्ष फोडून तोडून जोडून आणि ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांचा अपमान करून हे तर गोष्ट नक्कीच आम्हाला राजसाहेबांनी शिकवलेली नाहीये. निदान केलेल्या उपकाराची जाण आपण विसरू नये. आपण म्हणजे आपण नाहीये, मला माफ करा, आपण चुकीच्या अर्थाने घेऊ नका. कोणीच ही विसरता कामा नये. जसं आम्ही म्हणतो आमचे काही मतभेद असतील, परंतु शेवटी राजसाहेबांवरती संस्कार हे सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंचेच आहेत. त्यांचा डीएनए हा सन्मान्य ठाकरेंच्याच फॅमिलीमधून आलेला आहे. त्यांच्यावर संस्कार हे सन्माननीय प्रबोधनकारांचेच आहेत. ते विसरून कधीही चालणार नाहीत. राजकीय विरोधाभास हा असू शकतो. त्यामुळे एवढंच तुम्हाला मी सांगेन की ही निवडणूक आहे, ही निवडणूक आपण सगळे पूर्ण ताकदीने लढलो पाहिजे. वैचारिक मतभेद 100% असतील, परंतु काहीतरी मागच्या ठिकाणी जर गेलात तर कारण नसताना चुकीच्या गोष्टी बोलल्या जातील, चर्चेत येतील. कोणी कोणाचे किती फोडले, कोणी कोणाचे काय नाही फोडले हे प्रत्येकाला माहिती आहे. ठीक आहे. ते प्रत्येक जण राजकारणामध्ये ठीक आहे, 15-20 वर्ष बरोबर आहे. आपण मागे उकरत गेलो तर खूप काही आहे, त्याच्यामधून काय हाती लागणार नाही. पण किशोर, ते मुद्दा हा पण आहे ना की आज तुमच्या हाताला 84 नगरसेवक होते, बरोबर? या नगरसेवकांमध्ये अनेक नगरसेवक जर आज तुमची साथ सोडून गेलेले आहेत, आज सुद्धा एक नगरसेवक, माजी नगरसेवक आहेत, त्या निघून गेलेले आहेत. हे आउटगोईंग एका बाजूला चालू असताना तुमच्यासाठी किती चॅलेंजिंग असणार आहे ही निवडणूक? कारण आता नगरसेवक, जे माजी नगरसेवक होते, तुमची ताकद होते, ते तुमच्यासोबत थांबायला तयार नाही. प्रत्येक पक्ष हा ताकदीनेच लढत असतो. जे साथ सोडतायत ते का साथ सोडतायत याची कारणं ही आम्ही नसून तिथे असलेली सत्ता, बत्ता आणि तो पैसा आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने आज
आजची तुम्ही जर घटना म्हणत असाल हा. तर पहिला घटना काय घडली हम्म. तर त्यांना मुंबई बँकेवरती स्थान दिलं गेलं जे पतीचं स्थान होतं. हम्म. आम्ही त्याचं कौतुक केलं, पण तेजस्विनीला आता तिथे अस्थिर का वाटतंय हम्म. हा जर प्रश्न असेल आणि तिला स्थिरता जर भाजपामध्ये वाटत असेल हम्म. तर प्रत्येकाला ते मोकळं आहे आपलं मत व्यक्त करताना. त्यांच्या सासऱ्यांची जी घालमेल होती हम्म. ती आपण पाहिली, ती काय फक्त पक्षात राहावी म्हणून घालमेल नव्हती. जेव्हा आपल्या मुलाचं निधन होतं आणि त्याच्यानंतर 2 पदरात मुलं असताना तरुण सून हम्म. ही आपल्या कौटुंबिक पक्षामध्ये किंवा कौटुंबिक याच्यामध्ये ज्याच्यामध्ये ते महत्वाचं स्थान बजावत आहेत तिथे असावी ही त्यांची माफक इच्छा होती. हम्म. पण तिने तिचा मार्ग निवडलाय आणि त्या मार्गाला सासऱ्याने सांगितलं मी मुलाचा कान पकडू शकतो, सुनेचा नाही. त्यामुळे सुनेने सुनेचा मार्ग निवडलाय. ठीक आहे, मी भाजपला विचारतो. नवनाथराव, ही प्रक्रिया कधीपर्यंत सुरू राहील आणि कोणी शिल्लक राहिलंय का, ठेवायचा विचार आहे की नाही तुमचा? म्यूट झालाय तू. विलासराव, जनता यांची साथ का सोडते आणि शिवसैनिक यांची साथ का सोडतात, तर त्याचे एकमेव कारण आहे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून हे काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले. त्याच्यामुळं उबाटा गटाची ही आज अवस्था झाली आहे आणि त्याच कारणानं एकनाथजी शिंदे यांनी आपली मूळ शिवसेना आपल्यासोबत ठेवली आणि उबाटा गट बाजूला राहिला. ज्या राहुल गांधींची गुलामी आणि सोनिया गांधींच्या चरणी आपला पक्ष अर्पण केला, त्याच्यामुळं गेल्या काही दिवसापासून सातत्यानं उबाटा गटाचे जवळपास 46 नगरसेवक एकनाथजी शिंदे यांच्या सोबत आहेत आणि स्वतः आमदार देखील सोडून जात आहेत, खासदार देखील सोडून जातात. कारण वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, हिंदुत्व सोडलं. ज्या हिंदुत्वासाठी पक्ष उभा राहिला, ज्या हिंदुत्वासाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी उभी हयात घालवली, ते हिंदुत्व तोडल्यामुळेच हे पक्ष सोडतात. आज देखील तेजस्वीताईंनी त्याच कारणामुळे पक्ष सोडलेला आहे की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार वेगळी कारण दिलेली आहेत. त्यातलं एक प्रमुख कारण- खोटा बल पण रेटून बोल बंद करा. मुळामध्ये हिंदुत्व तुमच्या बाजारात विकतात का? दुसरं कारण जे नगरसेवक गेले आहेत त्यांना कसे फंड दिले गेले, त्या फंडाच्या एक मिनिट, त्यांचं म्हणणं ऐकूया, ऐकून घ्यायचं. किती रेटून तुम्ही उत्तर द्या, बोलायचं. तुम्ही त्याला उत्तर द्या. हा, माझं पूर्ण होऊ द्या, मग उत्तर द्या. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यामुळं यांना आमदार सोडून जात आहेत, यांना नगरसेवक सोडून जात आहेत. गेल्या काही दिवसापासून 46 नगरसेवक यांच्याकडनं सोडून गेले, शिवसैनिक सोडून जात आहेत. आणि दुसरी गोष्ट, यांच्याकडे व्हिजन नाही, यांच्याकडे मुंबईचा दृष्टिकोन नाही, यांच्याकडे मुंबईच्या डेव्हलपमेंटसाठी कुठलाही प्लॅन नाही. गेल्या 25 वर्षात मुंबईचं वाटोळं करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते उबाटा गटाने केलंय. मी उत्तर घेतो. अविनाश सरांकडे पण जायचं. हा, गेल्या 25 वर्ष फक्त 2017ला आमच्या बरोबर नव्हते. बाकी सगळी पदं उपमहापौरांपासून ह्यांनी भोगली आहेत. ह्यांचं जे म्हणणं ना भोगली, ते ह्यांनी पण भोगली आहे. त्याच्यानंतर सगळी अगदी बीएसटी इम्प्रुव्हमेंट वगैरे जी स्टँडिंग नंतर महत्वाची ती पदं पण यांनी भोगली. हे तेव्हा काय झापड होती का डोळ्यावर? का नाही ठणकावून सांगितलं हे नाही चालणार म्हणून? हा बरोबर राहिला. एक मिनिट, केलं जातं. हिंदुत्व म्हणजे काय? बाजारात मिळतं का भाजपाच्या? काय हिंदुत्व म्हणजे? आज हिंदुत्व जगण्यासाठी बाजारात एक मिनिट, बाजारात दोन प्रमुख पाहुणे बोलून गोची करायची नाही. हा, प्लीज. दोन प्रमुख पाहुण्यांना आता तुम्ही काही पण एक बोलताल ते मिनिट, विनोदजी. मला मी प्रत्येक वेळेला असं दाखवताय ऐकून नाही घ्यायचं म्हणतात आम्ही सत्य हिंदुत्व म्हणजे फक्त आम्ही, हिंदुत्व म्हणजे फक्त आम्ही. तर आम्ही कुठलं हिंदुत्व पाठवलंय? काँग्रेस. काल आता ज्या इलेक्शन झालेत आणि लॉक झाले निकाल, एकनाथ शिंदे साहेबांनी काँग्रेस बरोबर हात मिळवणी करून परभणी काय कुठच्या तरी ज्याच्यामध्ये काँग्रेस बरोबर लढले. त्यामुळे सोयीनुसार घेऊ नका. हिंदुत्व हा दाखवण्याचा भाग नाही, हिंदुत्व हा जगण्याचा आणि तो सगळ्यांचा श्वास आहे. सर, शेवटची comment, अविनाश सर. काही बळाल ऐकून घेणार नाही. ठीक आहे. आम्ही सुद्धा अविनाशजी, हिंदुत्व आहोत. उद्या काँग्रेसच्या सोबत तुमची युती झाली, त्यांनी स्वीकारलं तर तुमच्या सुद्धा हिंदुत्वावर क्वेश्चन केलं जाईल आणि त्याबद्दल तुमचं काय मत असेल? राजसाहेबांच्या हिंदुत्वावरती प्रश्न विचारणं अजून जन्माला यायचा आहे आणि तो पुढच्या 100 पिढ्या येऊ शकत नाही. त्या कट्टर हिंदुत्ववादी माणसाचे संस्कार त्यांच्यावरती आहेत. त्यांचा सन्मान्य बाळासाहेब ठाकरे लक्षात ठेवा. सत्तेकरता राजसाहेब कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाहीत. यशापयश काय येईल तो विषय नंतरचा आहे. मराठी माणसाकरता कुठल्याही प्रकारे राजसाहेब ठाकरे तडजोड करणार नाहीत. मराठी हा विषय पहिला, मराठी माणूस हा विषय पहिला, कुठल्याही प्रकारे महाराष्ट्र हा विषय पहिला आणि मराठी महापौर हा विषय सर्वात वरती. आम्ही काय प्रकारे कामं करून येणार आहोत, आम्ही कशा प्रकारे मुंबईचं महाराष्ट्राचं नवनिर्माण करू शकतो, ज्याचं थोडंसं उदाहरण आम्ही नाशिकच्या स्वरूपात फार पूर्वी दाखवलं होतं. हे सर्व गोष्टी घेऊन आम्ही लोकांसमोर येऊ. कशा प्रकारे मुंबईची वाट लागलेली आहे आणि आपल्याला वाटतंय कोणी कितीही सर्वे जरी केले तरी लोक या राजकारणाला कंटाळलेली आहेत. सर्वे नाही, थेट निकाल आजपासून आचारसंहिता सुरू झाली आणि आता 16 तारखेला निकाल देईल. 16 तारखेला सगळ्यांचा निकाल.